लोकसभेच्या अगोदरच सांगितलं होतं की जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी आणि त्यांनी राजकारणात यावं गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून. आत्ता जरांगे पाटील म्हणत आहेत की मी 288 जागा लढवू शकतो, सगळे सोयऱ्यांचा GR नाही निघाला तर. मी असं म्हणेन की सगळे सोयऱ्यांचा GR निघो न निघो, रयतेतला जो मराठा आहे, गरीब मराठा जो आहे की ज्याला निजामी मराठा, श्रीमंत मराठा न्याय देत नाही, या रयतेतल्या मराठ्याला चेहरा आणि त्याची ओळख ही करून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी 288च्या 288 जागा लढाव्यात आणि हा चेहरा एकदा लोकांसमोर आणावा, जेणेकरून या गरीब मराठ्याचे प्रश्नसुद्धा देशाच्या वेशीवरती टांगल्या जातील अशी परिस्थिती आहे. नाहीतर आता श्रीमंत मराठा हा पूर्णपणे गरीब मराठ्याला दाबून टाकतोय अशी परिस्थिती आहे. आपण म्हणालात की म्हणजे श्रीमंत मराठा जो आहे तो म्हणजे त्यांच्याशी सगळे सोयऱ्यांचं सुद्धा नातं जोडायचं. श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरिकीसुद्धा करायला तयार नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मध्यंतरी आपण बघत असाल की यात लातूर, उस्मानाबादमधनं हे जे श्रीमंत मराठे होते, आपल्याला उत्तर प्रदेशासारखे सिंग म्हणून म्हणायला सुरुवात झाली होती. टिंगल टवाली झाल्यानंतर ते सिंग सुटलं, पण रस्सी जल गई पण बळ गेला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आजही श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याची सोयीकी जुळवायलाच तयार नाही अशी परिस्थिती आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.